महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे। यानंतर सोशल मीडियाच्या प्रभावामुळे नातेसंबंधांवर खूप विपरीत परिणाम होताना दिसून येतोय। गेल्या 3 वर्षांमध्ये पती पत्नींमध्ये घटस्फोट होण्याच्या घटना 3 पटींनी वाढल्याचं चिंताजनक वास्तव एका सर्वेक्षणातून समोर आले। महत्त्वाचं म्हणजे घटस्फोट घेणाऱ्यांचे देशात सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात असल्याचं धक्कादायक वास्तव देखील या अहवालातून पुढे आले। एडीजुआ लीगल्स गुगल एनालिटिक 2025च्या अहवालानुसार दिल्ली, मुंबई, बंगळुरू, कोलकाता, लखनौ, हैदराबाद यासारख्या मोठ्या शहरांमध्ये अलीकडील वर्षात घटस्फोटाच्या अर्जांची संख्या 3 पटीने वाढलेली आहे। कम्प्युटर्स इन ह्यूमन बिहेवियर या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झालंय। मोबाईल बघणं हे प्रमाण खूप आहे आणि प्रत्येकजण मोबाईल मध्ये असल्यामुळे घरात काय चाललंय दे डोंट हॅव दॅट अवेअरनेस की घरात आपल्याला कम्युनिकेशन पण केलं पाहिजे, गोष्टी बोलल्या पाहिजेत, प्लॅन केले पाहिजेत, असं काहीच नाहीये। नवरा बायको मधला जे रिलेशनशिप मधला तो एक संवाद असतो हळूहळू कमी कमी होत जातो, कारण की नॅचरली आणि आपल्याला माहिती नसतं की हे फक्त दिखाव्याचं जीवन जगतात का खरोखर ते तेवढं एन्जॉय कर असं आपल्याला कधीच माहिती नाही। ग्रास इज ऑलवेज ग्रीनर द अदर साईड, इट्स लाईक दॅट। तर मी तेच म्हणेन की ॲटलिस्ट दिवसाचा थोडा वेळ नवरा बायकोने एक साथ फोन बाजूला ठेवून एक जनरल नॉन मटेरियलिस्टिक थिंग्सवरती गप्पा मारणं हे खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं। नॉट जस्ट सोशल मीडिया, यस मे बी वन ऑफ द फॅक्टर, पण मे जस्ट ॲक्सेप्टन्स अराउंड इट असं म्हणूया। आधी ऑप्शनच नव्हते, आता मी इंडिपेंडन्स दोन्ही साईडने मिळतो म्हणून असेल, बट या सोशल मीडियाने हे सगळं ॲग्रेवेट होत। ऑफिसमध्ये आला परत आपण काय बघतो, इंटरनेट, परत आपण काय बघतो, मोबाईल। त्याच्याबद्दल काय झालं आहे की आपण आपली बायकोला, आपली फॅमिलीला टाईम देऊ शकत नाही। अगोदर असं नसतं, अगोदर असं होतं नाही, कारण इंटरनेट नव्हता आणि सोशल मीडिया पण एवढी नव्हती। तर हा एक आहे मोठा रिझन।